महाराष्ट्रात दलितांवर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधात संगमनेर बसस्थानकासमोर बहुजन मुक्ती सेनेच्या वतीनं 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी येथील 3 लहान बहिणींचा झालेल्या हत्याकांडाची सीबीआय चौकशी व्हावी, अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तरुणांच्या हत्याकांडातील आरोपींना अटक करावी, श्रीरामपूर येथील 2 दलित महिलांवर अत्याचार झाला या आरोपींना मोक्का लावावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। या रास्ता रोको आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि म्हणून दलितांवरती सातत्याने जे अन्याय अत्याचार करतात, आम्ही तर या महाराष्ट्राचे पुरोगामी विचाराचे मानणारी माणसं आहोत। शाहू फुले आंबेडकरांचा विचार करून या देशाची राजकारण, या राज्यामध्ये सरकार शाहू फुले आंबेडकरांचा विचार करून सातत्याने नाव घेऊन राजकारण करतंय आणि मग ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने अशा पद्धतीच्या निंदनीय घटना घडणं हे सरकारला तरी शोभनीय आहे का? आणि म्हणून आपण सर्वांनी याचा विचार करणं प्रामुख्याची गरज आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने राजकारण करायचं, देशामध्ये राज्यामध्ये आपण सत्ता भोगायच्या, परंतु दलितांच्या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी प्रामुख्याने कोणी जाग होत नाही। मी या ठिकाणी आर पाटलांना या ठिकाणी विनंती करतो की आर पाटलासारखा सक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला लाभलाय, पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आर पाटील, तुम्ही दलितांवरच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं तुमची दक्षता या ठिकाणी दाखवत नाही। तुमचं प्रामाणिकपणाचं काम या ठिकाणी दलितांना न्याय देण्याचं करू शकत नाही आणि तुम्ही दलितांचे अन्याय अत्याचार रोखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलात। शाहू फुले आंबेडकरांची नावं घेऊन राज्य आणि केंद्रातील सरकार चालवलं जाते, मात्र त्यांच्याच कार्यकाळात दलितांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय आणि अत्याचार होत असल्याची भावना याप्रसंगी प्रवीण गायकवाड, मंजाबाबू साळवे यांसह दलित कार्यकर्त्यांनी प्रगट केली। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील 3 मेहतर समाजाच्या मुलांचे खांडोळे करण्यात आले, तरी कुठल्याही या ठिकाणी शासनाला जाग येत नाही। भविष्यामध्ये जर या शासनाला जाग नाही आली तर समंत महाराष्ट्रामधला जनता या शासनाला सोडणार नाही मित्र। त्यानंतर गेली या ठिकाणी आपला शेजारचा आपला श्रीरामपूर तालुक्यामध्ये दलित महिलांवर या ठिकाणी नग्न अवस्थेत त्यांना अमानुष अत्याचार करण्यात आले। विरुद्ध महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर चाललेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात या ठिकाणी बहुजन मुक्ती सेना आता शांत बसणार नाही। येत्या 15 दिवसात शासनानं आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दलित कार्यकर्त्यांनी दिला। प्रांताधिकारी कार्यालयाचे शिरस्तेदार भालेराव यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं। आमची चौथी मागणी आहे, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ज्या 2 महिलांवर अमानुष अत्याचार झाला त्या आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे, कारण अशा दलितांवर जे अन्याय अत्याचार करतात यांना कठोर शिक्षा ही शासनाने केली पाहिजे। त्यानंतर आमची 5वी मागणी आहे, हिंगोली जिल्ह्यातील कणकरखेडा या गावातील एका मुक्या आणि बहिऱ्या दलित तरुणाला अक्षरशः जिवंत जाळून मारण्यात आलं, त्याची चौकशी ही झालीच पाहिजे। या सर्व मागण्या आम्ही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार या सर्वांना आम्ही या ठिकाणी करीत आहोत, पण त्यांनी लवकरात लवकर आमच्या ह्या मागण्या दोन्ही सरकारांनी त्वरित शासनाला कळवाव्यात। पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सी मूव्हीज एन न्यूज साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।